कोकणातल्या गडद डोंगराळ भागात एक लहानसं गाव होतं, आडेगाव. गाव सुंदर होतं, पण त्याचं एक गूढ भय प्रसिद्ध होतं. गावात एक जुना शाळेचा इमारत होती, जी गेल्या 25 वर्षांपासून बंद पडलेली होती. गावकरी सांगायचे, संध्याकाळी त्या शाळेच्या घंटा वाजते, पण ती इमारत रिकामी आहे. शहरातून आलेला एक तरुण पत्रकार समीर देशमुख गावात संशोधनासाठी आला होता. त्याला गावातल्या या घंटानादाच्या रहस्याची कथा लिहायची होती. त्याने चौकशी केली, पण गावकरी घाबरलेले होते. कोणी बोलायला तयार नव्हते. एक म्हातारा हरिभाऊ मात्र म्हणाला, बाळा, त्या शाळेच्या वाटेला जाऊ नकोस. रात्रीची ती घंटा मृतांचं आमंत्रण असतं. समीर हसला, काका, या गोष्टी अंधश्रद्धा आहेत. मी उद्या तिथं जाईन. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी समीर कॅमेरा आणि टिपण नोंदी घेऊन शाळेच्या दिशेने गेला. तिथं पोहोचल्यावर त्याने पाहिलं, जणू काळ थांबून गेलाय. भिंतीवर जुन्या पोस्टर्स, धूळ भरलेले बाक आणि मधोमध एक जुनी लोखंडी घंटा. तेवढ्यात अंधार गडद झाला. समीर कॅमेऱ्यातून फोटो घेत असतानाच अचानक घंटा आपोआप वाजली, टन टन. त्याच्या शरीरातून थंडी जाऊ लागली. तो मागे फिरणार इतक्यात त्याला मागून कोणीतरी हाक मारली, समीर. आवाज बेसूर पण ओळखीचा होता. समीर थांबला. त्याला वाटलं कोणीतरी मजा करतय, पण समोर काहीच नव्हतं. इतक्यात एक काळोख्या खोलीतून कुजबूज ऐकू येऊ लागली, आम्ही अजून इथेच आहोत. शिक्षकाने आम्हाला कोंडून ठेवलं. घंटा वाजली की आम्ही जागे होतो. समीरचा जीव गलबलला. त्याने गावात परत जायचा निर्णय घेतला, पण दरवाजा बंद झाला होता. अचानक त्या खोलीतून 6 सावल्या बाहेर आल्या, लहान मुलांच्या. त्यांची डोळ्यांत पांढरट तेज, चेहऱ्यावर वेदना. आम्हाला बाहेर काढ, आम्हाला शाळा बंद करायची आहे. गावात पुन्हा हरिभाऊकडे गेल्यावर समीरने त्यांना विचारलं, ही कोणती मुलं आहेत? हरिभाऊचा चेहरा फिकट झाला. तो म्हणाला, 1999 मध्ये या शाळेत 6 मुले गायब झाली होती. शिक्षकांवर संशय होता, पण काही सिद्ध झालं नाही. शाळा बंद झाली. गावाने तो विषयच विसरून टाकला. समीरने त्यांना सांगितलं, ती मुलं अजून इथेच आहेत. त्या घंटेच्या आवाजाने त्यांना शांतता मिळत नाही. त्या काहीतरी सांगू पाहत आहेत. समीरने ठरवलं, तो या घटनेचा तपशील गोळा करून लेख लिहिणार. त्याने त्या शाळेत कॅमेरा ठेवला. रात्री पुन्हा घंटा वाजली. कॅमेऱ्यात मुलांचे भेसूर चेहरे स्पष्ट दिसत होते. त्याने सर्व फुटेज एका पेनड्राईव्हमध्ये सेव्ह केलं. पण त्याच रात्री त्याच्या खोलीत दरवाजा आपोआप उघडला. एक थंड वारा आला आणि त्याचा लॅपटॉप बंद झाला. स्क्रीनवर एकच वाक्य झळकू लागलं, तूही इथेच राहशील. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात समीर दिसला नाही. लोकांनी शोधाशोध केली. शेवटी शाळेच्या घंटेजवळ त्याचा कॅमेरा, नोटपॅड आणि रिकामी पेनड्राईव्ह सापडली. गावकऱ्यांनी तिथं लिंबू मिरची टांगून दरवाजा पुन्हा बंद केला. पण रात्री ती घंटा पुन्हा वाजली. त्या रात्रीपासून दरवर्षी ज्या दिवशी समीर शाळेत गेला होता, त्या दिवशी 7व्या सावलीचा आवाज ऐकू येतो. आम्ही आता 7 झालो आहोत. घंटा वाजली की अजून कोणी येईल. आम्ही अजून पूर्ण झालेलो नाही. शेवट. समीर देशमुखचं नाव गावात कोणी उच्चारत नाही. शाळा अजून बंद आहे, पण जो कोणी तिथं रात्री जातो त्याला घंटा ऐकू येते. तेव्हा एक लक्षात ठेवा, जेव्हा वेळ निघून गेली असते तेव्हा फक्त मृतांचाच आवाज ऐकू येतो. आणि तो असतो शेवटचा घंटानाद.